पाण्याच्या बॉटल खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन व्यक्ती दुकानात आल्या आणि 72 वर्षीय दुकानदार आजींच्या गळ्यातील महागडी चेन हिसकावून चोरांनी पळ काढला। घटना पाहिल्यानंतर काही नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केलाय। नागरिक आपल्याला मारतील या भीतीने चोरट्यानं नाल्यात उडी मारली आहे आणि पोलिसांनी या चोरट्याला अटक केली तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत। डोंबिवली पूर्वेत कल्याण शीळ रस्त्यावर निश्मिता टी स्टॉल आहे। 72 वर्षीय गुलाबी पुजारी या आजी हे दुकान चालवतात। मंगळवारी दुपारी आजी आपल्या दुकानात ग्राहकांसाठी चहा तयार करत असताना दोन जण त्यांच्या दुकानात आले। त्यापैकी एकाने सांगितलं की मला पाण्याची बॉटल पाहिजे। आजी त्या ग्राहकाला बॉटल देण्यासाठी पाठीमागे फिरले असता याचा फायदा घेत ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्यानं गुलाबी यांच्या गळ्यातील महागडी चेन हिसकावली। या चोरट्यांचा साथीदार दुकानाबाहेर स्कूटी घेऊन उभा होता तर प्रकार घडल्यानंतर गुलाबी पुजारी यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली। हे पाहून लोक दुकानाकडे धावले। एवढंच नाही तर पोलीस देखील या रस्त्यावर उभे होते, ते देखील दुकानाकडे धावत आले। हे बघून चोरट्याच्या साथीदाराने आपली स्कूटी चालू केली आणि तिथून पळ काढला। मानपाडा पोलीस ठाणे येथे काल सकाळी 10:30 वाजता ही चेन स्नॅचिंगची घटना घडलेली आहे। यामध्ये एक टी स्टॉल चालवणारी वयोवृद्ध जी महिला आहे, त्यांचं नाव आहे गुलाबी पुजारी, वय 72 वर्ष। या आपले टी स्टॉल उघडण्यासाठी जात असताना एक इसम त्यांच्याजवळ आला आणि एक स्कूटीवरती बसलेला होता आणि त्यांनी पाण्याची बॉटल मागण्याचा बहाणा करून त्या पाण्याची बॉटल आणून देत असताना त्या दरम्यान अचानकपणे त्यांच्या गळ्यातून त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून नेली। त्यांनी आरडाओरडा केला। त्या दरम्यान त्याचा साथीदार पळून गेला आणि तो जो मुख्य आरोपी चेन स्नॅचिंगमधला आहे तो पळत असताना एका गटरमध्ये पडला आणि जखमी झाला। त्या दरम्यान तिथे पोलीस आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडे पोलीस कोठडी त्याची प्राप्त करून त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची तयारी केलेली आहे। आरोपी कोण अटक आहे सर यामध्ये? एक आरोपी अटक आहे, धनराज छपरवाला नावाचा, वय वर्ष 25, राहणार शेलार नाका, आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे।